तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय। लाल चौकातील घंटाघरावर तिरंगा फडकवून भारत माता की जयचा जयघोष करण्यात आलाय। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी श्रीनगरमध्ये पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याच लाल चौक परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आज संपूर्ण देशभरामध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय। सध्या जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील लाल चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 26 जानेवारीचा मोठा उत्साह या ठिकाणी सुरू आहे। सकाळपासूनच जर पाहिलं तर या ठिकाणी देशभक्तीपर गीत गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे। तर पाहिलं तर भारतीय संविधानावर प्रेम करणारा आणि भारतावर प्रेम करणारा संपूर्ण युवक आणि तरुण तरुणी असतील आणि संपूर्ण वयोवृद्ध मंडळी असतील या ठिकाणी एकवटलेले आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये भारतीय ध्वज या ठिकाणी फडकलेला आहे। लाल चौकातील घंटाघरावर जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या डौलाने या ठिकाणी तिरंगा या ठिकाणी फडकताना आपण पाहू शकतो। तर पाहिलं तर या ठिकाणी कधी काळी या ठिकाणी लाल चौकामध्ये भारतीय ध्वज फडकवण्याचं स्वप्न भारतीयांचं होतं, मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं तर कलम 370 हटवल्यानंतर या ठिकाणची अनेक या ठिकाणी ची परिस्थिती या ठिकाणी बदललेली आहे। या लाल चौकामध्ये जर पाहिलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये भारत माता की जय अशा घोषणांनी या संपूर्ण लाल चौक परिसर या ठिकाणी दणदून गेलेला आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी लाल चौकामध्ये मोठ्या अभिमानाने आणि डौलाने या ठिकाणी भारतीय ध्वज या ठिकाणी फडकलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, श्रीनगर, जम्मू काश्मीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।